नमस्कार विद्यार्थ्यांनो. सध्याला आपण बेसिक ऑफ मॅथ्स गणिताचे पायाभूत नियम अभ्यासत आहोत. एका मोठ्या कालावधीपासून आपला हा गणिताचा बेसिक कोर्स सुरू आहे. मागच्या तासामध्ये आपण चिन्हविषयक नियम, शून्यविषयक नियम अभ्यासलेले आहेत आणि आजच्या तासामध्ये आपल्याला घातांकांचे नियम अभ्यासायचे आहेत. घातांकांचे नियम. तर मग लगेचच आपण सुरुवात करूया घातांक या भागाला, घातांक या नवीन टाईपला. मग आता घातांकांचे नियम आपण बघणार आहोत. त्यामध्ये सर्वात अगोदर आपण घातांकांचं स्वरूप बघूया. जी घातांकरूपी संख्या असते ना, त्या घातांकरूपी संख्येचे स्वरूप बघूयात आपण. जसं आपल्या इयत्ता 10वीचा क्लास दोन घटकांनी तयार होतो ना. कोणते दोन घटक? 10वीची मुलं आणि 10वीच्या मुली. मुलं आणि मुली या दोन घटकांनी मिळून आपला इयत्ता 10वीचा क्लास तयार होतो. त्याचप्रमाणे घातांकरूपी संख्या सुद्धा दोन घटकांनी मिळून तयार होते. त्या दोन घटकांमध्ये पहिला घटक असतो पाया, जो पायथ्याशी असतो, खाली असतो, आणि दुसरा घटक असतो घात, जो डोक्याशी असतो, माथ्याशी असतो, वरती असतो. पाया असतो पायथ्याशी आणि घात असतो माथ्याशी. अशा पद्धतीने पाया आणि घात या दोन घटकांनी मिळून घातांकरूपी संख्या तयार होत असते. कोणतीही घातांकरूपी संख्या असेल ना, तर तिच्यामध्ये दोन घटक येतातच, पाया आणि घात. त्यापैकी पाया असतो खाली पायथ्याशी आणि घात असतो वरती डोक्याशी, माथ्याशी. प्रत्येक घातांकरूपी संख्या अशीच तयार होते. पाया पायथ्याशी असतो, घात माथ्याशी असतो. 10वीचा क्लास मुलं आणि मुली यांनी मिळून तयार होतो ना, तसं घातांकरूपी संख्या सुद्धा पाया आणि घात या दोन घटकांनी मिळून तयार होते. पाया खाली असतो पायथ्याशी, घात वरती असतो माथ्याशी. आता या घातांकरूपी संख्येचं स्वरूप बघितल्यानंतर आपण घातांकांचे नियम अभ्यासणार आहोत. पहिला नियम बघूया. ए पाया पायथ्याशी असतो, एम त्याचा घात माथ्याशी असतो तो. ए पाया आहे जो पायथ्याशी आहे, एम घात आहे. वाचन कसं करतात? ए चा एम घात, ए चा एम वा घात, ए चा एम घात किंवा ए चा एम वा घात. पहिली घातांकरूपी संख्या झाली ए चा एम घात. आता दुसरी घातांकरूपी संख्या ए पाया एन घात, ए चा एन घात, ए चा एन वा घात. अशा दोन घातांकरूपी संख्या. ए पाय एम घात, ए चा एम वा घात, ए पाया एन घात, ए चा एन वा घात. दोन घातांकरूपी संख्यांमध्ये गुणाकाराची क्रिया असेल, दोन घातांकरूपी संख्यांमध्ये गुणाकाराची क्रिया असेल
तर पहिला विचार पायांचा. पाया खाली असतो ना पायथ्याशी, पहिल्याचा पाया ए, दुसऱ्याचा पाया ए, दोघांचा पाया ए, दोघांचा पाया कसा आहे? समान. पाया समान म्हणून पाया कायम. पाया समान म्हणून पाया कायम, स्थिर, जसाच्या तसा. पाया समान आहे म्हणून पाया कायम. आणि गुणाकारात भिन्न घातांकांची बेरीज होते. गुणाकाराच्या क्रियेत भिन्न घातांकांची बेरीज होते. पहिला घात m अधिक दुसरा घात n. आला तुमचा नियम. कळतो का बघा बरं? दोन घातांकरूपी संख्यांमध्ये गुणाकाराची क्रिया. पहिला विचार पायांचा, दोघांचा पाया ए, पाया समान म्हणून पाया कायम. आणि गुणाकारात भिन्न घातांकांची बेरीज होते. बेरीज, सोप्या भाषेत नियम. पाया समान, गुणाकाराची क्रिया, घातांकांची बेरीज. पाया समान, गुणाकाराची क्रिया, घातांकांची बेरीज. दुसरा नियम. ए पाया एम घात, ए चा एम घात, ए पाया एन घात, ए चा एन वा घात. दोन घातांकरूपी संख्यांमध्ये भागाकाराची क्रिया. दोन घातांकरूपी संख्यांमध्ये गुणाकाराची क्रिया असेल तर पहिला विचार पायांचा, पाया समान पाया काय, गुणाकारात घातांकांची बेरीज, असा पहिला नियम होता ना. मग भागाकारात फक्त त्याच्या विरुद्ध घडणारे. दोन घातांकरूपी संख्यांमध्ये भागाकाराची क्रिया असेल तर पहिला विचार पायांचा, दोघांचा पाया ए, दोघांचा पाया समान, पाया समान म्हणून पाया कायम. एक पाया समान म्हणून पाया कायम. आणि जसं गुणाकारात भिन्न घातांकांची बेरीज, तसं भागाकारात भिन्न घातांकांची वजाबाकी होते. पहिला घात वजा दुसरा घात. बरं ना, किती सोपं आहे. पाया समान, गुणाकाराची क्रिया, घातांकांची बेरीज. पाया समान, भागाकाराची क्रिया, घातांकांची वजाबाकी. ए पाया एम घात कंस पूर्ण, कंसाचा एन बघा. ए पाया आहे, त्याचा एन घात आहे, कंस पूर्ण आहे, कंसाचा एन घात आहे. मग आता झालं काय? ए पाया तर पायथ्याशी असतो, एकच पाया, आणि घात मातीशी असतात. एम आणि एन दोन दोन घात, एकच पाया, दोन दोन घात, एकच पाया, दोन दोन घात असतील तर पाया कायम ठेवतात. ए हा पाया कायम आणि भिन्न घातांकांचा गुणाकार करतात. भिन्न घातांकांचा गुणाकार. पहिला घात एम गुणिले दुसरा घात एन. एकच पाया, दोन दोन घात. असा असेल तर पाया कायम, भिन्न घातांकांचा गुणाकार. पाया तसा जाईल, भिन्न घातांकांचा गुणाकार होईल. आता बघा, ए
पहिला पाया गुणिले बी दुसरा पाया कंस पूर्ण आणि एम हा त्यांचा एकच घात झाला काय. ए पहिला पाया बी दुसरा पाया दोन पायांमध्ये गुणाकार आहे. ए आणि बी दोन दोन पाये एम हा त्यांचा एकच घात दोन दोन पाये एकच घात असेल तर आपण तिथे करायचं घात वाटप. घात वाटप प्रत्येक पायाला त्याचा घात द्यायचा. पहिला पाया ए घ्या त्याला त्याचा एम घात द्या गुणिले शी गुणिले. दुसरा पाया बी घ्या त्याला त्याचा एम घात द्या. नियम काय कळतो. दोन दोन पाये एकच घात करून टाका घात वाटप. प्रत्येक पायाला त्याचा घात. ए ला द्या त्याचा एम घात गुणिले शी गुणिले बी ला द्या त्याचा एम घात. ए पहिला पाया मागच्या वेळेला दोन पायांमध्ये गुणाकार होता ना. आता या वेळेला ए पहिला पाया बी दुसरा पाया दोन पायांमध्ये गुणाकाराच्या ऐवजी भागाकार. लक्षात घ्या भागिलेचा अर्थ छेदिले होतो. भागिले म्हणजे छेदिले. हे भागिलेचं चिन्ह आणि हे छेदिले वेगळे नाही येत एकच आहे. भागिले म्हणजे छेदिले छेदिले म्हणजे भागिले एकच येत. ए पहिला पाया बी दुसरा पाया दोन पायांमध्ये भागाकाराची क्रिया आणि एम हा त्यांचा एकच घात. बघा ए पहिला पाया छेदामधला बी दुसरा पाया ए आणि बी दोन दोन पाये. मागच्या वेळेला दोन पायांमध्ये गुणाकार होता यावेळेला दोन पायांमध्ये भागाकार आहे आणि एम हा त्यांचा एकच घात. दोन दोन पाये एकच घात असेल तर आपण तिथे करतो घात वाटप. प्रत्येक पायाला त्याचा घात द्या. पहिला पाया ए घ्या त्याला त्याचा एम घात द्या छेदी. दुसरा पाया बी घ्या त्याला त्याचा एम घात द्या. कळतो नियम. चौथा पाचवा एक सारखेच आहे. दोन पाय त्यांच्यात गुणाकार असो किंवा भागाकार आणि त्यांचा एकच घात असेल तर घात वाटप करायचं. पहिल्या पायाला त्याचा घात दुसऱ्या पायाला त्याचा घात. मध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल तर गुणाकार आणि भागाकार असेल तर भागाकार. नियम जवळपास एक सारखेच आहे. चौथा पाचवा घात वाटप केलेलं आहे. दोन पायांमध्ये गुणाकार किंवा भागाकार असेल तर त्यावेळेला हा नियम येतो. ए पाया त्याचा ऋण एम घात. एचा घात कसा आहे ऋण आहे ऋण वजाच्या चिन्हावाला. एचा ऋण एम घात. आता एचा ऋण एम घात आहे याच्या छेदामध्ये काय आहे का काहीच नाही. मागे सांगितलं ना आपण पूर्णांक संख्येच्या छेदात एक गृहीत असतो. मग एचा ऋण एम घात त्याच्या छेदात काहीच नाही म्हणजे एक आहे. घातांक रूपी संख्येला व्यस्त केलं असता उलट केलं असता खालीवर केलं असता तिच्या घाताचं चिन्ह बदलतं. घातांक रूपी संख्या व्यस्त केली की तिच्या घाताचं चिन्ह बदलतं. म्हणजे हा एचा वजा एक घात त्याच्या छेदात काहीच नाही एक. व्यस्त केलं तर काय होईल छेदातला एक अंशात येईल. अंशातला एचा वजा एक घात छेदात जाईल आणि ही घातांक रूपी संख्या व्यस्त केल्यामुळे तिच्या घाताचं चिन्ह बदलेल. ऋण घात असेल तर तो धन होईल. वजा आहे ना वजाचा होईल अधिक. येतं लक्षामध्ये. घातांक रूपी संख्या व्यस्त केली व्यस्त म्हणजे उलट केली की तिच्या घाताचं चिन्ह बदलतं. छेदातला एक अंशात येईल. अंशातला याचा वजा घात छेदात जाईल. व्यस्त केल्यामुळे घाताचं चिन्ह बदलून जाईल. ऋण घात असेल तर तो धन होईल आणि धन घात असेल तर तो ऋण होईल. आणि हा छेदातला एक गृहीत असतो तो लिहायची गरज नसते. ए पाय शून्य त्याचा घात घातांक रूपी संख्येच्या
घातामध्ये शून्य असेल तर त्या घातांकरूपी संख्येची किंमत 1 असते. 1 पायाशी घेणं नाही, पाय ए असो किंवा आणखी कोणी, त्याचा घात किती बघा 0. घातांकरूपी संख्येचा घात 0 असेल घात, तर त्या घातांकरूपी संख्येची किंमत 1 असते. 1 पाया काही पण असो, घात बघायचा, घात 0 आहे ना, मग त्या घातांकरूपी संख्येची किंमत 1 येणार. 1 हे 7 नियम आहेत. इंद्रधनुष्यात ज्याप्रमाणे 7 रंग असतात त्याप्रमाणे आपल्या घातांकाचे 7 नियम आहेत. हे 7 नियम लक्षात ठेवा, म्हणजे घातांकांचा उपयोग आपल्याला अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर कुठेही करण्याची गरज पडली तर आपण अगदी सहजपणे करू शकतो. एकदा नियमांना आपण आवृत्ती देऊ आणि मग पुढे जाऊ. घातांकरूपी संख्या तिचं स्वरूप पाया पायथ्याशी असतो, घात मातेशी असतो. पहिला नियम, 2 घातांकरूपी संख्यांमध्ये गुणाकाराची क्रिया असेल, पाया समान असेल तर पाया कायम ठेवावा. हे पाया समान होता, पाया कायम, आणि गुणाकारात घातांकांची बेरीज करावी. दुसरा, 2 घातांकरूपी संख्यात भागाकाराची क्रिया असेल तर पहिला विचार पायांचा करावा. दोघांचा पाया पाया समान असेल, पाया कायम ठेवावा आणि भागाकारात घातांकांची वजाबाकी करावी. तिसरा नियम, एकच पाया आणि 2-2 घात असतील तर पाया कायम ठेवावा आणि भिन्न घातांकांचा गुणाकार करावा. चौथा नियम, 2-2 पाये आणि एकच घात असतील, 2 पायांमध्ये गुणाकार असेल तर काय करायचं, घात वाटप. पहिला पाया ए, त्याला त्याचा घात द्यायचा, गुणिले दुसरा पाया बी, त्याला त्याचा घात द्यायचा. पुढचा नियम, 2 पाये आणि त्यांचा एकच घात असेल, 2 पायांमध्ये गुणाकार किंवा भागाकार असेल तर आपण तिथे घात वाटप करणार. ए ला त्याचा एम घात द्या, छेदिले, बी ला त्याचा एम घात द्या. 6वा नियम, घातांकरूपी संख्येचा घात ऋण असेल तर आपण त्या घातांकरूपी संख्येला व्यस्त करायचं. व्यस्त म्हणजे उलट करायचं, उलट म्हणजे खाली वर. ए चा वजा घात, त्याच्या छेदात काहीच नाही, 1 व्यस्त केला तर छेदातला 1 अंशात येईल, अंशातला याचा वजा घात छेदात येईल. आणि घातांकरूपी संख्या व्यस्त केली ना, उलटी केली ना, ती तिच्या घाताचं चिन्ह बदलणार, ऋण घात धन, वजाचा अधिक घात. आणि शेवटचा नियम, घातांकरूपी संख्येच्या घातात 0 असेल, 0, तर त्या घातांकरूपी संख्येची किंमत 1 असते. 1 हे झाले घातांकांचे नियम. आता हे करण्यासाठी यांच्यावर आधारित आपण काही उदाहरणं बघूया. त्या उदाहरणांवरून तुमच्या लक्षात येईल की नेमके नियम काय. आणि मग एकदा हे उदाहरण समजले की याच्यावर आधारित आपण होमवर्क देऊया. ठीक आहे, चला मग आता उदाहरण आपण समजावून घेऊया. नियम समजावून घेतले, लक्षात आले ना. आता यांच्यावर आधारित आपण उदाहरण बघूया. ठीक आहे, एक्स पाय त्याचा चौथा घात, एक्स चा चौथा घात बोला, गुणिले एक्स पाय त्याचा तिसरा घात, एक्स पाय त्याचा चौथा घात गुणिले एक्स पाय त्याचा तिसरा घात. 2 घातांकरूपी संख्यांमध्ये गुणाकाराची क्रिया. पहिला विचार पायांचा, दोघांचा पाया एक्स, पाया समान म्हणून पाया कायम, आणि गुणाकारात घातांकांची बेरीज होते, बेरीज. मग पहिला घात 4 अधिक दुसरा घात 3, एक्स चा 4 अधिक 3 7, 7वा घात. आपलं 2 घातांकरूपी संख्यांमध्ये गुणाकार, पहिला विचार पायांचा, दोघांचा पाया एक्स, पाया समान पाया कायम, गुणाकार घातांकांची बेरीज, 4 अधिक 3 7. याच प्रकारे पुढचं पी पाया त्याचा 8वा घात भागिले पी पाया त्याचा तिसरा घात. हे पाय भागिलेचा अर्थच छेदिले होतो, भागिले म्हणजेच छेदिले. पी पाय त्याचा 8 घात छेदी, पी पाय त्याचा 3 घात. 2 घातांकरूपी संख्यांमध्ये भागाकाराची क्रिया. छेदिले म्हणजे भागिले, हे भागिलेचं चिन्ह आणि छेदिले एकच आहे. पी चा 8वा घात भागिले पी चा तिसरा घात.
दोन घातांकरूपी संख्यांमध्ये भागाकाराची क्रिया. पहिला विचार पायांचा. दोघांचा पाया पी, दोघांचा पाया समान, पाया समान म्हणून पाया कायम. पी पाया समान, पाया कायम. आणि भागाकारात घातांकांची वजाबाकी होते. वजाबाकी. पहिला घात 8 वजा दुसरा घात 3. पीचा 8तून 3 वजा करा 5. 5वा घात. वाय पाया, त्याचा तिसरा घात, कंस पूर्ण, कंसाचा चौथा घात, वाय एकच पाय. 3 आणि 4 त्याचे 2-2 घात. वाय हा एकच पाय आहे आणि त्याचे 3 व 4 हे 2-2 घात आहेत. एकच पाय आणि 2-2 घात असतील तर पाया कायम ठेवा वाय. आणि भिन्न घातांकांचा गुणाकार करा. एकच पाया 2-2 घात आहेत ना, आपला तिसरा नियम. पाया कायम वाय आणि भिन्न घातांकांचा गुणाकार. 3 आणि 4चा गुणाकार. वायचा 3 चौक 12, 12वा घात. पुढचा नियम बघूया आपण. mn चा 5वा घात. m पहिला पाया, n दुसरा पाया. m आणि n या दोन पायांमध्ये कोणतंच चिन्ह नाही, म्हणजेच गुणाकाराचं. m आणि n या दोन पायांमध्ये गुणाकार. m आणि n हे दोन पाय आहेत, त्या दोन पायांमध्ये कोणतंच चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं. m आणि n या दोन पायांचा गुणाकार आणि 5 हा त्यांचा एकच घात. m आणि n 2-2 पाय, 5 हा त्यांचा एकच घात. 2-2 पाय एकच घात असेल तर आपण तिथे करतो घात वाटप. पहिला पाय m घ्या, त्याला त्याचा 5वा घात द्या, दिला. दुसरा पाय n घ्या, त्याला त्याचा 5वा घात द्या, दिला. घात वाटप. हे पहा चौथा नियम आहे ना, त्याला नुसार 2-2 पाय एकच घात. आपण करू घात वाटप. m ला त्याचा 5वा घात, n ला त्याचा 5वा घात, असं. x पहिला पाया, छेदी y दुसरा पाया आणि त्याचा चौथा घात. x छेदी y कंसाचा चौथा घात. अंशामधला x पहिला पाया, छेदातला y दुसरा पाया. 4 त्यांचा एकच घात आहे, म्हणजे x आणि y 2-2 पाय. 4 हा त्यांचा एकच घात. 2 पाय 1 घात. करून टाका घात वाटप. प्रत्येक पायाला त्याचा घात द्या. x हा पहिला पाया घ्या, त्याला त्याचा चौथा घात द्या. छेदी y हा दुसरा पाया घ्या, त्याला त्याचा चौथा घात द्या. 2-2 पाय एकच घात. घात वाटप. x ला त्याचा चौथा घात, छेदीले y ला त्याचा चौथा घात, याप्रमाणे. p चा ऋण 5 घात. p चा ऋण 5 घात. p चा घात कसा आहे? ऋण आहे. मला ऋण नको, धन हवा. कसा करणार? नियम आहे. कोणता? हे पहा 6वा. p चा ऋण 5 घात याच्या छेदामध्ये काहीच नाही म्हणजे 1. p चा ऋण 5 घात पूर्णांक संख्या आहे. पूर्णांक संख्येच्या छेदात 1 गृहीत असतो आणि ज्या वेळेला आपण घातांकरूपी संख्या व्यस्त करतो ना, उलटी करतो ना, त्यावेळेला तिच्या घाताचं चिन्ह बदलतं. घातांकरूपी संख्या व्यस्त केली की तिच्या घाताचं चिन्ह बदलतं. म्हणजे छेदातला 1 व्यस्त केला की तो अंशात येईल आणि अंशातला p चा वजा 5 घात व्यस्त केल्यामुळे छेदात जाईल. पण व्यस्त केल्या घातांकरूपी संख्या की घाताचं चिन्ह बदलतं ना, मग ऋणाचा होईल धन 5.
येतं लक्षात. आणि हा छेदातला एक गृहीत असतो, लिहायची गरज नसते. पुढचा नियम बघूया आपण. इतका मोठा पाया काय 11,11,111 आहेत ना. इतका मोठा पाया आणि त्याचा शून्य घात. घातांकरूपी संख्येच्या पायाशी घेणं नाही, पाया काही पण असो, घात किती बघा बरं, 0. नियम, घातांकरूपी संख्येच्या घातामध्ये 0 असेल तर त्या घातांकरूपी संख्येची किंमत 1 असते. 1. पायाशी घेणं नाही, पाया काही पण असो, 11 लाख असो नाही तर 11 कोटी असो, काही पण असो, घातामध्ये 0 असेल तर त्या घातांकरूपी संख्येची किंमत 1 असते. 1. येतात नियम लक्षामध्ये. पाया समान गुणाकाराची क्रिया, पाया कायम, घातांकांचे विस्तारण 3 7. 2 घातांकरूपी संख्येत भागाकार, पाया कायम p भागाकार घातांकांची वजाबाकी 8 वजा 3 5. 1 पाया 2 घात, पाया कायम, भिन्न घातांचा गुणाकार 3 चौक 12. त्यानंतर 2 पाय 1 घात असेल तर आपण तिथे करून टाकायचं घात वाटप, m ला त्याचा 5वा घात, n ला त्याचा 5वा घात. 2 पाय त्यांच्या भागाकाराची क्रिया असेल आणि 1 घात असेल तर घात वाटप, x ला त्याचा 4था घात, छेदिले y ला त्याचा 4था घात. घातांकरूपी संख्या व्यस्त केली की घाताचं चिन्ह बदलतं. p चा वजा 5 घात, छेदातला एक अंशात घेतला, अंश छेदात टाकला, घातांकरूपी संख्या व्यस्त केली, घाताचं चिन्ह बदललं, ऋणाचं धनापासून. आणि घातांकरूपी संख्येच्या घातात 0 असेल, पायाशी घेणं नाही, घातात 0 असेल तर त्याची किंमत 1 असते. येतं लक्षामध्ये सगळे नियम समजावून सांगितले. नियम कळण्यासाठी आपण उदाहरणं देखील समजावून सांगितले. आणि आता याच्यावर आधारित आपण तुम्हाला होमवर्क देणार आहोत, गृहपाठ. मग तितका होमवर्क प्रत्येकाने टाळाटाळ न करता प्रामाणिकपणे पूर्ण करायचा आहे. होमवर्कसाठी कोणीही विद्यार्थी टाळाटाळ करणार नाहीत, प्रामाणिकपणे प्रत्येकाने तो पूर्ण करायचा. यदा कदाचित होमवर्क सोडवताना तुम्हाला कुठे काही अडचणी आल्या तर मला फोन करून विचारा, आपण तुम्हाला तुमच्या अडचणींचं निरसन करून देऊ, ठीक आहे. परंतु होमवर्क प्रत्येकाने प्रामाणिकपणे पूर्ण करायचा. चला मग आता होमवर्कसाठी काही उदाहरणं देतो. सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं, आपल्या क्लासच्या वेळेमध्ये सगळे उदाहरणं व्यवस्थित लिहून घ्यायचे, सगळं लिहून घ्यायचं. मग क्लासच्या वेळी सर्व लिहून घेतलं की मग होमवर्क लिहायचा, तो पूर्ण करायचा, ठीक आहे. मग आता होमवर्कसाठी काही उदाहरणं आपण घेऊया. बघा बरं, हा होमवर्क आहे. त्याच्या संदर्भात आपण थोडंसं सांगूया. 2 घातांकरूपी संख्येत गुणाकाराची क्रिया, y पाया समान आहे, पाया कायम, गुणाकार घातांकांची वेळ 7 अधिक 2 9 होती ना, y चा 9वा घात पहिल्याच उत्तरी. 2 घातांकरूपी संख्येत भागाकाराची क्रिया, पाया समान m, पाया कायम राहील, भागाकार घातांकांची वजाबाकी होईल, 5तून 2 वजा केले 3, m चा 3रा घात दुसऱ्याच उत्तरी ना, x एकच पाया त्याचे 2 2 घात, पाया कायम, भिन्न घातांचा गुणाकार 2 चौक 8, x चा 8वा घात तिसऱ्याच उत्तरी ना, pq चा 7वा घात, 2 पाय एकच घात, घात वाटप p चा 7वा घात, q चा 7वा घात, असं याचं उत्तरी ना, चौथ्याचं.
आणि वायचा ऋणाचार घात व्यस्त केलं की घाताचं चिन्ह बदलेल, म्हणजे उत्तर केलं त्याचं 1/वायचा 4था घात व्यस्त केलं की घातांकरूपी संख्येत घाताचं चिन्ह बदलतात. बी छेद सीचा 5वा घात, घात वाटप केलं तर बीचा 5वा घात छेदी सीचा 5वा घात असायचं उत्तरे. आणि शेवटच्या मध्ये घातांकरूपी संख्येच्या घातात 0 आहे म्हणून त्याची किंमत 1. कळतं वरचे उत्तर आपण कसे सोडवायचे, व्यवस्थितपणे सोडवा. सोडवल्यानंतर नेहमीप्रमाणे फोटो काढा आणि व्हॉट्सअपला आपल्या ग्रुपला टाकून द्या. आपल्या जाधव कोचिंग क्लासेसमध्ये जो बेसिक कोर्स आपला सुरू आहे तो तुमच्या इयत्ता 10वी आणि पुढील भविष्यामध्ये तुम्ही ज्या स्पर्धात्मक परीक्षा देणार आहेत त्या स्पर्धात्मक परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचा असा कोर्स आहे. हा कोर्स आपल्या क्लास व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुसरीकडे कुठेही दिला जात नाही. याचा फायदा तुम्हाला 10वी पुस्तकातला अभ्यासक्रम शिकण्यासाठी आणि पुढे स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी तुमच्या करिअरच्या संदर्भात तुम्हाला कायम उपयोगात येणार आहे. मग त्याला अनुसरून तुम्ही आजपर्यंत आपण 1 मेला क्लास चालू केला ना, 1 तारखेपासून आजपर्यंत जे काही बेसिकमध्ये शिकवलेले मुद्दे आहेत, टॉपिक आहेत, ते प्रत्येकाने आपल्या गणित भाग 1च्या वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून काढायचे. सर्व टॉपिक आपल्या क्लासच्या वहीत व्यवस्थितपणे लिहून काढा. प्रत्येकाचा होमवर्क दिला आहे तो प्रामाणिकपणे पूर्ण करा. कुठे काही अडचणी असल्यास मला कॉल करा. जे जे अडचणी आहेत मी तुम्हाला समजावून सांगेन. उशिराने क्लासला आलेले विद्यार्थी आहेत त्यांनी देखील आपल्या वह्या पूर्ण करून घ्या. वह्या पूर्ण करून त्यात काही अडचणी असतील तर मला विचारा, समजावून सांगेन. आणि आता यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो पुढच्या तासात शिकवला जाईल. तोपर्यंत स्वस्थ राहा, घरीच राहा, स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.